नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्रात उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही? महाराष्ट्रात उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही? तर ऑप्शन क्रमांक एक पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधले? महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधले? तर ऑप्शन क्रमांक दोन, महाराज सयाजीराव गायकवाड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, गोल्ड कोस्ट येथे एप्रिल 2018 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा पार पडल्या. गोल्ड कोस्ट हे ठिकाण कोणत्या देशात आहे? गोल्ड कोस्ट हे एप्रिल 2018 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा पार पडल्या. गोल्ड कोस्ट हे ठिकाण कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक एक, ऑस्ट्रेलिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, फेसबुक या वेबसाईटचा जनक कोण आहे? फेसबुक या वेबसाईटचा जनक कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक दोन, मार्क झुकरबर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, खालीलपैकी कशाचा समावेश समाज माध्यमांमध्ये होत नाही? खालीलपैकी कशाचा समावेश समाज माध्यमांमध्ये होत नाही? तर ऑप्शन क्रमांक तीन, मोनोग्राम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सहावा, महाराष्ट्र शासनाने कोणते नवीन पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे? महाराष्ट्र शासनाने नवीन पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. तर ऑप्शन क्रमांक चार, पिंपरी चिंचवड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सातवा, खालीलपैकी कोणत्या खेळाडूने ऑलिम्पिक पदक प्राप्त केलेले नाही? खालीलपैकी कोणत्या खेळाडूने ऑलिम्पिक पदक केलेले नाही? तर ऑप्शन क्रमांक तीन, सानिया मिर्झा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आठवा, खालीलपैकी कोणत्या देशाकरिता भारताने नवीन संसद इमारत बांधली आहे? खालीलपैकी कोणत्या देशाकरिता भारताने नवीन संसद इमारत बांधली आहे? तर ऑप्शन क्रमांक दोन, अफगाणिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक नववा, कोणत्या कमिटीने भारतीय क्रिकेट बोर्ड नवीन बनवण्याकरिता सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर केला आहे? कोणत्या कमिटीने भारतीय क्रिकेट बोर्ड नवीन बनवण्याकरिता सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर केला आहे? तर ऑप्शन क्रमांक दोन, आर.एम. लोधा कमिटी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दहावा, FIR म्हणजे काय? FIR म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक दोन, फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक अकरावा, खालीलपैकी कोणत्या केसेस सर्वोच्च न्यायालयाकडे संसदेकडे मुस्लिम महिलांकरिता कायदा 1986 अन्वये वर्ग केल्या? खालीलपैकी कोणत्या केसेस सर्वोच्च न्यायालयाचे संसदेकडे मुस्लिम महिलांकरिता कायदा 1986 अन्वये वर्ग केल्या? तर ऑप्शन क्रमांक एक, मोहम्मद अहमद खान वी शाह बानो बेगम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक बारावा, भारताची पहिली सर्वसाधारण निवडणूक केव्हा झाली? भारतात पहिली सर्वसाधारण निवडणूक केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक एक, 1951 ते 52 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तेरावा, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने भारतरत्न आणि निशान ए पाकिस्तान हे दोन्ही पुरस्कार मिळवलेले आहेत? खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने भारतरत्न आणि निशान ए पाकिस्तान हे पुरस्कार मिळालेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक एक, मोरारजी देसाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, भारतातील कोणती पाणबुडी अणुशक्तीचा वापर करू शकते? भारतात कोणती पाणबुडी अणुशक्तीचा वापर करू शकते? तर ऑप्शन क्रमांक दोन, INS अरिहंत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, खालीलपैकी कोणता भाग भारत व श्रीलंका यांना लागतो? खालीलपैकी कोणता भाग भारत व श्रीलंका यांना दुभागतो? तर ऑप्शन क्रमांक एक, पालकची समुद्रधुनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, साखरेचे भंडार म्हणून खालीलपैकी कोणते राज्य ओळखले जाते? साखरेचे भंडार म्हणून खालीलपैकी कोणते राज्य ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक दोन, उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक एक, सिकंदराबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, साबरमती नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेतून होतो? साबरमती नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेतून होतो? तर ऑप्शन क्रमांक एक, अरवली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात जास्त नागरीकरण
झालेले आहे? खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात जास्त नागरीकरण झालेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कुठे आहे? गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वाराणसी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारताची पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? भारताची पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 अप्सरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जहाज तोडण्याचे कार्य सर्वात जास्त केले जाते? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जहाज तोडण्याचे कार्य सर्वात जास्त केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 अलंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 यंगोन हे शहर खालीलपैकी कुठे आहे? यंगोन हे शहर खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 म्यानमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणत्या वर्षी रॉबर्ट क्लाइव्ह बंगाल, बिहार आणि ओरिसा मुघल राज्यकर्त्यांकडून दिवाणी स्वीकारली? खालीलपैकी कोणत्या वर्षी रॉबर्ट क्लाइव्ह बंगाल, बिहार आणि ओरिसा मुघल राज्यकर्त्यांकडून दिवाणी स्वीकारली? तर ऑप्शन क्रमांक 2 सन 1765 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले? सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले? तर ऑप्शन क्रमांक 3 मदन मोहन मालवीय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 1853 मध्ये भारतास रेल्वे व कोणी परिचित केले? 1853 मध्ये भारतास रेल्वे व टेलिग्राफ कोणी परिचित केले? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड डलहौसी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 दौलताबादचा किल्ला कोणी बांधला? दौलताबादचा किल्ला कोणी बांधला? तर ऑप्शन क्रमांक 3 मोहम्मद बिन तुगलक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 जैन धर्मातील पहिला तीर्थकार कोण होता? जैन धर्मातील पहिला तीर्थकार कोण होता? तर ऑप्शन क्रमांक 3 ऋषभदेव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मैगेस स्तेनिस या लेखकाचे चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील समाज व्यवस्थेचे वर्णन कोणत्या पुस्तकात केले आहे? मैगेस स्तेनिस या लेखकाने चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील समाजव्यवस्थेचे वर्णन कोणत्या पुस्तकात केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 इंडिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणते काव्य संस्कृत महाकवी कालिदास यांचे नाही? खालीलपैकी कोणते काव्य संस्कृत महाकवी कालिदास यांचे नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 पंचतंत्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कोणी कनौजच्या लढाईत हुमायूचा पराभव केला व नवी दिल्ली येथील जुना किल्ला बांधला? खालीलपैकी कोणी कनौजच्या लढाईत हुमायूचा पराभव केला व नवी दिल्ली येथे जुना किल्ला बांधला? तर ऑप्शन क्रमांक 1 शेर शाह सुरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. क्रमांक 32 पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले? पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 बाबर व इब्राहिम लोदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 वास्को द गामा यांनी 1498 साली नवीन सागर मार्ग शोधून भारतातील कोणत्या ठिकाणी पोहोचले होते? वास्को द गामा यांनी 1498 साली नवीन सागर मार्ग शोधून भारतातील कोणत्या ठिकाणी पोहोचले? तर ऑप्शन क्रमांक 4 कालिकत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सोमनाथ येथील मंदिर सन 1026 साली कोणी उद्ध्वस्त केले? सोमनाथ येथील मंदिर सन 1026 साली कोणी उद्ध्वस्त केले? तर ऑप्शन क्रमांक 1 गजनीचा मोहम्मद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 कलर ब्लाइंड हा दृष्टिदोषक असणारी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगांमध्ये फरक करू शकत नाही? कलर ब्लाइंड हा दृष्टिदोष असणारी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगांमध्ये फरक करू शकत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 लाल व हिरवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 जल्लीकट्टू हा सण कोणत्या राज्यात साजरा करतात? जल्लीकट्टू हा सण कोणत्या राज्यात साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कुर्द ही जमात खालीलपैकी कोणत्या देशात आढळत नाही? कुर्द ही जमात खालीलपैकी कोणत्या देशात आढळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 पाकिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारताचे राष्ट्रपती हे खालीलपैकी कोणत्या राज्यातील मूळचे रहिवासी आहेत? भारताचे राष्ट्रपती हे खालीलपैकी कोणत्या राज्यातील मूळचे रहिवासी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 अमर चित्रकथा हे लहान मुलांसाठी चे पुस्तक कोणी सुरू केले? अमर चित्रकथा
हे लहान मुलांसाठीचे पुस्तक कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 3 अनंत पाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 सितार नावाचे वाद्य खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने शोधून काढले? सितार नावाचे वाद्य खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने शोधून काढले? तर ऑप्शन क्रमांक 1 अमीर खुसरो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारताचे राष्ट्रपती खालीलपैकी कोण निवडते? भारताचे राष्ट्रपती खालीलपैकी कोण निवडते? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकसभा, विधानसभा, राज्यसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 युरोपीय लोकांना शिक्षा देण्याचे अधिकार भारतीय न्यायाधीशांना देणाऱ्या कायद्याचे नाव काय होते? युरोपीय लोकांना शिक्षा देण्याचे अधिकार भारतीय न्यायाधीशांना देणाऱ्या कायद्याचे नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 2 एल्बर्ट बिल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कोणते झाड जमिनीतील पाण्याची पातळी खालवण्यासाठी कारणीभूत आहे? खालीलपैकी कोणते झाड हे जमिनीतील पाण्याची पातळी खालवण्यासाठी कारणीभूत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 निलगिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 राष्ट्रपती हे हजर नसल्यास राष्ट्रपतीचा पदाचा कार्यभार कोण पाहतो? राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे हजर नसल्यास राष्ट्रपती कार्यभार कोण पाहतो? तर ऑप्शन क्रमांक 3 सरन्यायाधीश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी किती किलोमीटर आहे? महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी किती किलोमीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 720 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 सालेर व मुल्लेर हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत? सालेर व मुल्लेर हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 नाशिक जिल्ह्यात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 बेटांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात? 7 बेटांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 2005 मध्ये मुंबई शहरातील कोणत्या नदीमुळे परिस्थिती तयार झाली होती? 2005 मध्ये मुंबई शहरातील कोणत्या नदीमुळे परिस्थिती तयार झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 मिठी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 काळा घोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा करण्यात येतो? काळा घोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 4 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ डॅश डॅश यांनी लिहिला? आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ डॅश डॅश यांनी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 2 मायकेल फुको हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय समृद्धी महामार्गची लांबी डॅश डॅश आहे? बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गची लांबी डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 701 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 राजेश गोपीनाथ यांची डॅश डॅश या कंपनीच्या CMD पदी पुनर्नियुक्ती करण्यात आली? राजेश गोपीनाथ यांची डॅश डॅश या कंपनीच्या CMD पदी नियुक्ती करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 TCS हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 युनायटेड नेशन्स वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टनुसार भारताचे स्थान आनंदी देशाच्या यादीत डॅश डॅश वे आहे? युनायटेड नेशन्स वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टनुसार भारताचे स्थान आनंदी देशाच्या यादीत डॅश डॅश वे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 136 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 महाराष्ट्रात डॅश डॅश नगर परिषदा आहेत? महाराष्ट्रात डॅश डॅश नगर परिषदा आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 242 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची एकूण लोकसंख्येशी प्रमाण डॅश डॅश एवढे आहे? महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची एकूण लोकसंख्येशी प्रमाण डॅश डॅश एवढे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 11.8% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 पहिल्या महायुद्धाचा काळ कोणता? पहिल्या महायुद्धाचा काळ कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 1914 ते 1918 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मधुकर स्वराज्य शास्त्र गीताई हे ग्रंथसंपदा कोणाची आहे? मधुकर स्वराज्य शास्त्र गीताई ग्रंथसंपदा कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 विनोबा भावे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी कोणते स्थळ भारतातील सगळ्यात शुष्क स्थळ आहे? खालीलपैकी कोणते स्थळ भारतातील सगळ्यात शुष्क स्थळ आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 जैसलमेर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 1965 मध्ये आशियातील पहिले निर्यात क्षेत्र भारतात या ठिकाणी स्थापन झाले? 1965 मध्ये आशियातील निर्यात प्रक्रिया क्षेत्र भारतात डॅश या ठिकाणी स्थापन झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 कांडला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10
महात्मा गांधींना राष्ट्रपिता असे सर्वप्रथम कोणी म्हटले? महात्मा गांधींना राष्ट्रपिता असे सर्वप्रथम कोणी म्हटले? तर ऑप्शन क्रमांक 2 सुभाषचंद्र बोस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 1983 ते 84 ते 2011 ते 12 या काळातील केंद्र सरकारच्या दायित्वामध्ये कोणत्या देयता सर्वात अधिक होत्या? 1983 ते 84 ते 2011 ते 12 या काळातील केंद्र सरकारच्या दायित्वामध्ये कोणत्या देयता सर्वात अधिक होत्या? तर ऑप्शन क्रमांक 3 अंतर्गत देयता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 सन 2006 सालानंतर खालीलपैकी कोणत्या ग्रहाला सूर्यमालिकेतील ग्रह मानले जात नाही परंतु बट्टू ग्रह म्हणून ओळखण्यात येते? सन 2006 सालानंतर खालीलपैकी कोणत्या ग्रहाला सूर्यमालिकेतील ग्रह मानले जात नाही परंतु बट्टू ग्रह म्हणून ओळखण्यात येते? तर ऑप्शन क्रमांक 4 प्लुटो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 भारताच्या भूसीमा डॅश डॅश देशांना भेटतात? भारताच्या भूसीमा डॅश डॅश देशांना भेटतात? तर ऑप्शन क्रमांक 1 7 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 सिंद्री औष्णिक विद्युत प्रकल्प डॅश डॅश येथे आहे? सिंद्री औष्णिक विद्युत प्रकल्प डॅश डॅश येथे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 झारखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 चुनखडीचा सर्वात जास्त वापर डॅशसाठी केला जातो? चुनखडीचा सर्वात जास्त वापर डॅशसाठी केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 सिमेंट उत्पादनात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भारतातील खालीलपैकी कोणत्या शहरातून उत्तर दक्षिण कॉरिडॉर महामार्ग जात नाही? खालीलपैकी कोणत्या शहरातून उत्तर दक्षिण कॉरिडॉर महामार्ग जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 बिजापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 शेतकरी व मजूर सुखी तर जग सुखी हे ब्रीदवाक्य कोणाचे होते? शेतकरी व मजूर सुखी तर जग सुखी हे ब्रीदवाक्य कोणाचे होते? तर ऑप्शन क्रमांक 3 विजयी मराठा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 पश्चात शिक्षण आणि संस्कृतांच्या अभ्यासांसाठी इंडियन अकॅडमी ही संस्था कोणी स्थापन केली? पश्चात शिक्षण आणि संस्कृतीच्या अभ्यासासाठी इंडियन अकॅडमी ही संस्था कोणी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 3 स्वामी दयानंद सरस्वती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्रात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण किती टक्के आहे? महाराष्ट्रात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 21% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 चंद्रावर पहिले सेल्युलर नेटवर्क बनवण्यासाठी नासाने खालीलपैकी कोणत्या कंपनीची निवड केली आहे? चंद्रावर पहिले सेल्युलर नेटवर्क बनवण्यासाठी नासाने खालीलपैकी कोणत्या कंपनीची निवड केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नोकिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 25 जानेवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 यमुना पर्यटन कादंबरीत कोणाच्या समस्या मांडल्या आहेत? यमुना पर्यटन कादंबरीत कोणाच्या समस्या मांडल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 विद्वांच्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनी यांचा डॅसूल पद्धतीत प्रत्यक्ष संबंध येत असे? शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनी यांचा डॅशच्या महसूल पद्धतीत प्रत्यक्ष संबंध येत असे? तर ऑप्शन क्रमांक 1 रयतवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी सर्वात आधी भारतात प्रिंटिंग प्रेसची स्थापना कोणी केली? खालीलपैकी सर्वात आधी भारतात प्रिंटिंग प्रेसची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 पोर्तुगीज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले? भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे कोणते एक वैशिष्ट्य आहे? खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे कोणते एक वैशिष्ट्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 धर्मनिरपेक्ष राज्य आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 शाहू महाराजांनी कोल्हापूर सत्यशोधक समाजाची स्थापना डॅश या वर्षी केली? छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर सत्यशोधक समाजाची स्थापना डॅश या वर्षी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 1911 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 लुटीचा सिद्धांत 1873 मध्ये कोणी मांडला? लुटीचा सिद्धांत 1873 मध्ये कोणी मांडला? तर ऑप्शन क्रमांक 3 दादाभाई नौरोजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 पुढीलपैकी कोणता घटक रक्तातील कॅलेस्ट्रॉलची पातळी खाली
आणण्यास सहाय्यभूत ठरतो. पुढीलपैकी कोणता कोणता घटक रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी खाली आणण्यास सहाय्यभूत ठरतो? तर ऑप्शन क्रमांक 4 लसूण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 बाळाला रोज सकाळी 15 मिनिटे उन्हात ठेवल्यास डॅश डॅश जीवनसत्व मिळते. बाळाला रोज सकाळी 15 मिनिटे उन्हात ठेवल्यास डॅश डॅश जीवनसत्व मिळते. तर ऑप्शन क्रमांक 4 ड जीवनसत्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 ओबीसी चळवळ डॅश झाली. ओबीसी चळवळ डॅश डॅश प्रभावी झाली. तर ऑप्शन क्रमांक 1 मंडल आयोगामुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी कोणते प्रशासनिक अधिकरण नाही? खालीलपैकी कोणते प्रशासनिक न्यायाधिकरण नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 वरील एकही नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोण संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करू शकते? खालीलपैकी कोण संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करू शकते? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतीय संसद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मानवी शरीरातील जवळजवळ डॅश डॅश किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या आहेत. मानवी शरीरातील जवळजवळ डॅश डॅश किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 97,000 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 विंचू हा डॅश डॅश प्राणी आहे. विंचू हा डॅश डॅश प्राणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 पिल्लांना जन्म देणारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 2020 सालच्या सरस्वती सन्मान पैकी कोणत्या कादंबरीला प्राप्त झाला आहे? 2020 सालच्या सरस्वती सन्मान खालीलपैकी कोणत्या कादंबरीला प्राप्त झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सनातन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारत छोडो चळवळीत डॅश डॅश यांनी सातारा येथे समांतर सरकार स्थापन केले. भारत छोडो चळवळीत डॅश डॅश यांनी सातारा येथे समांतर सरकार स्थापन केले. तर ऑप्शन क्रमांक 3 नाना पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युद्धात अतिशय शूरपणे दीर्घकाळ कोण लढले? पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युद्धात अतिशय शूरपणे दीर्घकाळ कोण लढले? तर ऑप्शन क्रमांक 1 तात्या टोपे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारतात राष्ट्रीय उत्पन्न विषयाचे अंदाज डॅश डॅश कडून सादर केले जातात. भारतात राष्ट्रीय उत्पन्न विषयाचे अंदाज डॅश डॅश कडून सादर केले जातात. तर ऑप्शन क्रमांक 4 केंद्रीय सांख्यिकी संघटना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 अस्तंभा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? अस्तंभा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 मानवाला चंद्रावर पाठविणारा पहिला देश कोणता आहे? मानवाला चंद्रावर पाठवणारा पहिला देश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 मंगळावर मानवविरहित अवकाशयान पाठवणारा पहिला देश कोणता? मंगळावर मानवविरहित अवकाशयान पाठवणारा पहिला देश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 हू वेअर शुद्राज हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? हू वेअर शुद्राज हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्रातील कोणता पट्टा खनिजांवर आधारित उद्योगांकरिता प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रातील कोणता पट्टा खनिजांवर आधारित उद्योगांकरिता प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 सध्या भारतीय संघराज्यात किती घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत? सध्या भारतीय संघराज्यात किती घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 28 व 8 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 डॅश डॅश ही सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्त्रवते. डॅश डॅश ही सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्त्रवते. तर ऑप्शन क्रमांक 2 यकृत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 बर्फामध्ये डॅश डॅश मिसळल्यानंतर तो वितळण्यास खूप वेळ लागतो. बर्फामध्ये डॅश डॅश मिसळल्यानंतर तो वितळण्यास खूप वेळ लागतो. तर ऑप्शन क्रमांक 2 मीठ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार प्रथम विजेता खालीलपैकी कोण होते? मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार प्रथम विजेता खालीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 लक्ष्मण शास्त्री जोशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पुष्कर महोत्सव खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशात म्हणजेच राज्यात साजरा केला जातो? पुष्कर महोत्सव खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशात म्हणजेच राज्यात साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 जम्मू काश्मीर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 कोणत्या राज्याच्या गटामध्ये 2001 ते 2011 मध्ये लोकसंख्येची वाढ सर्वात कमी आहे? कोणत्या राज्याच्या गटामध्ये 2001 ते 2011 मध्ये लोकसंख्येची वाढ सर्वात कमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागालँड, केरळ व गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक पहिला, भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ हरगोविंद खुराना यांचे संशोधन डॅश या विषयी आहे. भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ हरगोविंद खुराना यांचे संशोधन डॅश या विषयी आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कृत्रिम जनुक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, भारताने एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करून कोणत्या देशाचा विक्रम मोडला? भारताने एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करून कोणत्या देशाचा विक्रम मोडला? तर ऑप्शन क्रमांक 3 रशिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, जूल हे कशाचे एकक आहे? जूल हे कशाचे एकक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कार्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, बायोगॅस मध्ये सर्वाधिक प्रमाण कशाचे असते? बायोगॅस मध्ये सर्वाधिक प्रमाण कशाचे असते? तर ऑप्शन क्रमांक 1 मिथेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 चांदीची संज्ञा काय आहे? चांदीची संज्ञा काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 Ag हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात करतात? सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 छायाचित्रण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 कंठस्थ ग्रंथीतील बिघाड ओळखण्यासाठी कशाचा वापर करतात? कंठस्थ ग्रंथीतील बिघाड ओळखण्यासाठी कशाचा वापर करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 आयोडे 131 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 वांझपणा कशाच्या कमतरतेमुळे शकतो? वांझपणा कशाच्या कमतरतेमुळे येऊ शकतो? तर ऑप्शन क्रमांक ई जीवनसत्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी कोणत्या रक्तगटाचे रक्त सर्व रक्तगटाच्या मनुष्याला देता येऊ शकते? खालीलपैकी कोणत्या रक्तगटाचे रक्त सर्व रक्तगटाच्या मनुष्याला देऊ शकते? तर ऑप्शन क्रमांक 4 ओ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होतो? खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पोलिओ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोणत्या वनस्पती हे संयुक्त पानाचे उदाहरण आहे? खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे पान हे संयुक्त पानाचे उदाहरण आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बाभूळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मेंडलने कोणत्या रोपावर अनुवंशिकतेचे प्रयोग केले? मेंडलने कोणत्या रोपावर अनुवंशिकतेचे प्रयोग केले? तर ऑप्शन क्रमांक 1 वाटाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 क्षेपणास्त्र चाचणी घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले श्रीहरिकोटा ठिकाण कोणत्या राज्यात आहे? चाचणी घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले श्रीहरिकोटा ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 पाण्यामध्ये हे प्रमुख घटक असतात. पाण्यामध्ये हे प्रमुख घटक असतात. तर ऑप्शन क्रमांक ऑक्सिजन व हायड्रोजन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मुर्दूस हा रोग या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. मुर्दूस हा रोग या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. तर ऑप्शन क्रमांक 4 जीवनसत्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भारतातील खालीलपैकी कोणते ठिकाण उपग्रहाचे नियंत्रण करण्याकरिता प्रसिद्ध आहे? भारतातील खालीलपैकी कोणते ठिकाण उपग्रहाचे नियंत्रण करण्याकरिता प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हसन कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 क जीवनसत्वाचा अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो? क जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 सरकारही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य नाही? खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 मधुमेह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 सजीवांचे अंतररचनेचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते? सजीवांचे अंतररचनेचा अभ्यास करणारे शास्त्र तर ऑप्शन क्रमांक 4 ॲनाटॉमी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 रेडियमचा शोध कोणी लावला? रेडियमचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 4 मेरी क्युरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 कॉपर सल्फेटचे मराठी नाव काय? कॉपर सल्फेटचे मराठी नाव काय? तर ऑप्शन क्रमांक 4 मोरचूद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणते बलाचे एकक आहे? खालीलपैकी कोणते बलाचे एकक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 न्यूटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणते भूमिगत खोड आहे? खालीलपैकी कोणते भूमिगत खोड आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बटाटा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कशामध्ये तंतुमय म्हणजेच अंगतूक मूळ असते? खालीलपैकी कशामध्ये तंतुमय अंगतूक मूळ असते? तर ऑप्शन क्रमांक 2 गहू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 विजेचा दाब मोजण्यासाठी डॅशचा वापर केला जातो. विजेचा दाब मोजण्यासाठी डॅशचा वापर केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 2 व्होल्टमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 डॉट्स ही उपचार पद्धती कशाशी संबंधित आहे? डॉट्स ही उपचार पद्धती कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 क्षयरोग हे आपले करेक्ट आन्सर
होईल. प्रश्न क्रमांक 27 डॅश डॅश अंधारात चमकतो, डॅश डॅश अंधारात चमकतो. तर ऑप्शन क्रमांक 4 फॉस्फरस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे, प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 अंतर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 टीव्हीशी संबंधित संज्ञा कोणती, टीव्हीशी संबंधित संज्ञा कोणती. तर ऑप्शन क्रमांक 2 DTH हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 पहिला अणुस्फोट पोखरण येथे डॅश साली करण्यात आला होता, पहिला अणुस्फोट पोखरण येथे डॅश साली करण्यात आला होता. तर ऑप्शन क्रमांक 2 मे 1974 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 सर्वात कठीण वस्तू कोणती, सर्वात कठीण वस्तू कोणती. तर ऑप्शन क्रमांक 4 हिरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मेकर डॅश डॅशचा त्रास होणाऱ्या रुग्णांकरिता वापरतात, कर हे डॅश डॅशचा त्रास होणाऱ्या रुग्णांकरिता वापरतात. तर ऑप्शन क्रमांक 3 हृदयाचा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 हृदयरोगासाठी सफोला खाद्यतेल कोणत्या पिठापासून तयार केले जाते, हृदयरोगासाठी उपयुक्त असे सफोला खाद्यतेल कोणत्या पिठापासून तयार केले जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 करडई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते, कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते. तर ऑप्शन क्रमांक 4 हिरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 धुन्याचा सोडा या संयोगामधील रासायनिक पदार्थ कोणता, धुन्याचा सोडा या संयोगामधील रासायनिक पदार्थ कोणता. तर ऑप्शन क्रमांक 2 सोडियम कार्बोनेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता घटक असतो, हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू घटक असतो. तर ऑप्शन क्रमांक 4 हेलियम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते, कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते. तर ऑप्शन क्रमांक 3 Cu हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 सोने पदार्थाची रासायनिक संज्ञा कोणती, सोने पदार्थाची रासायनिक संज्ञा कोणती. तर ऑप्शन क्रमांक AU हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला, विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला. तर ऑप्शन क्रमांक 3 राईट बंधू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भूकंप मापक यंत्राला शास्त्रीय नाव काय आहे, भूकंप मापक यंत्राला शास्त्रीय नाव काय आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 सिस्मोग्राफ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण, महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण. तर ऑप्शन क्रमांक 2 थॉमस पेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पंढरपूर विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी डॅश यांनी उपोषण केले, पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी डॅश यांनी उपोषण केले. तर ऑप्शन क्रमांक 4 साने गुरुजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 गोपाळ हरी देशमुख यांनी लोकहितवादी या नावाने डॅश या साप्ताहिकातून लिखाण केले, गोपाळ हरी देशमुख यांनी लोकहितवादी या नावाने डॅश या साप्ताहिकातून लिखाण केले. तर ऑप्शन क्रमांक 2 प्रभाकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 बाबा आमटे यांच्या कर्मभूमीचे नाव काय, बाबा आमटे यांच्या कर्मभूमीचे नाव काय. तर ऑप्शन क्रमांक 2 आनंदवन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 मी अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही ही घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी दिली, मी अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही ही घोषणा डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी दिली. तर ऑप्शन क्रमांक 4 येवला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 डॅश या थोर समाजसुधारकाची पुण्यातील सनातन्यांनी त्यांच्या हयातीत यात्रा काढली होती, डॅश या थोर समाजसुधारकाची पुण्यातील सनातन्यांनी त्यांच्या हयातीतच प्रेतयात्रा काढली होती. तर ऑप्शन क्रमांक 2 गोग अगरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सर्च या संस्थेचे संस्थापक कोण आहेत, महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सर्च या संस्थेचे संस्थापक कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर अभंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 संत जनाबाई यांची समाधी डॅश येथे आहे, संत जनाबाई यांची समाधी डॅश येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 गंगाखेड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 लीळाचरित्र हा पहिला चरित्र ग्रंथ कोणी लिहिला, लीळाचरित्र हा मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ कोणी लिहिला. तर ऑप्शन क्रमांक 4 माई भट्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 संत ज्ञानेश्वर यांचे संपूर्ण नाव काय होते, संत ज्ञानेश्वर यांचे संपूर्ण नाव काय होते. तर ऑप्शन क्रमांक 3 ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी हे आपले करेक्ट आन्सर होईल.